नमस्कार मित्रांनो. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरस आणि त्याच्यामुळे झालेली आपल्या देशाची गंभीर परिस्थिती. तर सगळ्यात पहिल्यांदा मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, एक आर्टिकल लिहिलं होतं छोटंसं. बऱ्याच लोकांना ते आर्टिकल आवडलं. बऱ्याच लोकांनी त्याला ॲप्रिशिएटसुद्धा केलं. पण त्या आर्टिकल थोडंसं मोठं होतं, वाचायला थोडंसं किचकट होतं. म्हणून वाटलं की त्याच विषयावरती एक व्हिडिओ बनवावा, जेणेकरून की तीच माहिती आपल्यापर्यंत खूप सहजरित्या पोहोचवता येईल आणि त्याच्यावरती काहीतरी जास्त बोलता येईल. तर विषयाला लवकरात लवकर सुरुवात करूया. तर या व्हिडिओचं टायटल असं असेल की द बॅटल ऑफ कॉमन मॅन ऑफ इंडिया अगेन्स्ट कोरोना व्हायरस. सो टू बिगिन विथ मी असं म्हणेल की द कंट्री इज ऑन व्हेंटिलेटर अँड देर इज शॉर्टेज ऑफ व्हेंटिलेटर्स. विषय खरंच खूप गंभीर आहे. तसं पाहायला गेलं तर विषय खूप जुना आहे. कोरोना आणि आपला देश ह्याला जवळपास मला वाटतं या विषयाला 1 वर्ष आता होऊन गेलं. फेब्रुवारीमध्ये भरपूर लोकांनी ह्याच्यावरती रिसर्च केलं, पण वस्तुस्थिती ही आहे की सत्य परिस्थिती, पूर्ण सत्य आपण ज्याला म्हणतो ना, ते कोणीही आपल्याला सांगायला तयार नाही आहे. या देशामध्ये काय चुकीचं घडतं आहे ह्या गोष्टीवरती कोणीही भाष्य करायला तयार नाही आहे ना. या देशातलं सरकार आपल्याला सत्य काय ते सांगतं आहे. केंद्र सरकार सांगत नाही आहे, राज्य सरकार सांगत नाही आहे. त्याच्यानंतर सरकारची जी वेगवेगळी खाती आहेत, वेगळी डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटमधले लोकही आपल्याला सत्य सांगत नाही आहेत. त्याच्यानंतर मीडियामध्ये काही सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स असतात. म्हणजे ते मीडियावाले उचलून म्हणतात तिकडून की अमका तमका माणूस ह्या सब्जेक्टवरती पंडित आहे, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे. ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टसुद्धा मूळ मुद्द्यांना हात घालायला तयार नाही आहेत. कारण स्पष्ट आहे त्यांना, कारण की एक तर सत्य बोलण्यापासून ते घाबरत आहेत किंवा त्यांना त्यांचं दुकान चालू ठेवायचं आहे आणि कुठं अडकायचं नाही. सिमिलरली आपल्या देशातला मीडिया, न्यूज चॅनल्स हे सुद्धा सत्य परिस्थिती दाखवायला तयार नाही आहेत. आणि त्याचं प्रामुख्याने 2 कारण आहेत. मीडियाच्या सध्या 2 कंडिशन्स आहेत. एक तर मीडिया विकले गेलेला आहे आणि काही प्रमाणावरती मीडिया ऑनेस्ट आहे. त्यांना सत्य काय हे लोकांसमोर आणायचं आहे, पण हिंमत नाही आहे. कारण की या सरकारच्या विरुद्ध गेलं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, तर त्यांच्यावरती एन्क्वायरीज लावल्या जात आहेत, खोट्या केसेस टाकल्या जात आहेत आणि त्यांना शांत केलं आहे. सो इन शॉर्ट, मीडियाची सिच्युएशन अशी आहे की त्यांचे हात बांधले गेलेले आहेत आणि तोंडावरती चिकटपट्टी लावली गेलेली आहे. आणि एकंदरीत आपल्या देशाची परिस्थिती अशी असताना हे काही महत्त्वाचे विषय आहेत. ह्याच्यावरती आपल्यालाच रिसर्च करावी लागेल, गोष्टी काय आहेत ते समजून घ्याव्या लागतील, चर्चा करावी लागेल आणि या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर योग्य ती पावलं उचलावी लागतील, जेणेकरून की आपल्या मुलांसाठी आपण एक चांगलं फ्युचर क्रिएट करू शकू. परत आपल्या ओल्ड एजसाठी काही पावलं आपल्याला आत्ताच उचलावी लागतील, जेणेकरून की नंतर आपल्याला त्रास होणार नाही. तर विषयाला हात घालतो की कोरोना व्हायरस ॲक्च्युली काय आहे आणि हे इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी आपल्याला 1 वर्ष पाठीमागे जावं लागेल. की 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोना व्हायरस आपल्या देशामध्ये आला नव्हता, त्यावेळेस आपल्याला कोरोनाबद्दल काय माहिती होतं. कोरोना व्हायरस स्टार्ट झाला चायनामधनं. चायनामध्ये तो पसरला. चायनामधून तो US मध्ये गेला, UK मध्ये गेला, त्याच्यानंतर इजिप्तमध्ये गेला, पण इंडियामध्ये आला नव्हता. त्यावेळेस न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून, इंटरनेटवरनं आपल्याला कोरोना व्हायरस काय आहे हे खूप चांगलं माहिती होतं. आपल्याला माहिती होतं की कोरोना इज काइंड ऑफ फ्लू, जो की ह्युमन बिईंगच्या लंग्सवरती अटॅक करतो. आपल्याला त्याच्यानंतर निमोनिया होतो आणि एक माणसाची बॉडी एकदम वीक तो व्हायरस करून टाकतो. आणि जर बॉडी तुमची आणखीन जास्त वीक असेल तर काही रिसर्चेस असं सुद्धा सांगतात की
लंग्सच्या पलीकडे जाऊन इतर ऑर्गन्स लाईक लिव्हर असेल, किडनी असेल, त्याच्यावरती सुद्धा तो इम्पॅक्ट करतो. आणि एवढंच नाही तर ह्या व्हायरसमुळे अनेक लोकांचा जीव जातो हे देखील माहिती होतं. हा व्हायरस भारतामध्ये यायच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी माहिती होत्या. त्याच्यानंतर आपण चर्चा करूया की इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस ऑन डिफरंट पॅरामीटर्स. आणि हे कधी कोरोना व्हायरस इंडियामध्ये आल्यानंतर नाही, इंडियामध्ये यायच्या आधी आपल्याला काय माहिती होतं. तर कोरोना व्हायरसचा परिणाम वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्सवरती जर आपण डिस्कस केला, फॉर एक्झाम्पल इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस ऑन हेल्थ ऑफ अ नेशन. जर देशाचं, संपूर्ण देशाचं आरोग्य जे आहे ते ह्या व्हायरसमुळे प्रचंड धोक्यात येणार आहे हे आपल्याला तेव्हाच कळून चुकलं होतं. चीनमधली सिच्युएशन आपल्याला माहिती होती, लोक तिथं मरत होते. त्याच्यानंतर बरेचसे लोक आजारी पडत होते, अर्धा देश ह्या आजाराशी झुंजत होता. आणि हेल्थवरती ह्याचे काय हजार्डस इम्पॅक्ट्स आहेत हे आपल्याला तेव्हाच कळून चुकलेलं होतं. त्याच्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती, ह्याच्यावर कोरोना व्हायरस काय परिणाम करणार आहे हे सुद्धा चायनाकडे बघूनच आपल्याला लक्षात आलं होतं की कोरोना व्हायरस एकदा देशामध्ये आला की त्याला काही औषध नाही आहे. तेव्हा वॅक्सिन पण नव्हतं, औषधही नव्हतं. सो इट इज गोइंग टू रिझल्ट इन टू लॉकडाऊन. म्हणजे देशाची पूर्ण जे सप्लाय चेन असते ती हॅम्पर होणार आहे. आणि त्याचा जे आपलं देशाची आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणार आहे हे चायनाकडे बघूनच लक्षात आलं होतं. त्याच्यानंतर बिझनेस आणि एम्प्लॉयमेंट. जसं की मी आता सांगितलं की लॉकडाऊन हा एकमेव पर्याय त्यावेळेस पॉसिबल होता. त्याच्यामुळं कोरोना व्हायरस जर आपल्या देशामध्ये आला तर बिझनेसमॅनचं कंबरडं मोडणार हे खूप स्पष्ट होतं. आणि एकदा की बिझनेसमॅनचं कंबरडं मोडलं की त्याचा परिणाम रोजगारावर होणार हे देखील खूप स्पष्ट होतं. मी तर म्हणेल की आपल्या देशातले जे स्कूल गोईंग किड्स असतील त्यांनासुद्धा हे प्रेडिक्शन करणं खूप सहज शक्य होतं की कोरोना व्हायरस जर आपल्या देशामध्ये आला तर परिस्थिती काय होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर एक प्रश्न मनामध्ये त्यावेळेस नक्की सगळ्यांच्या आला होता की इज इट नेसेसरी टू स्टॉप कोरोना व्हायरस फ्रॉम एंटरिंग इंडिया. कोरोना व्हायरसला ह्या देशामध्ये येण्यापासून रोखणं गरजेचं आहे की नाही आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्याचं उत्तर हो असंच आहे. अँड दिस गिव्स राईज टू वन मोर क्वेश्चन or two more questions I would say. Is it possible to stop coronavirus? If yes, then how? तर त्याचं सुद्धा उत्तर असंच होतं की हो, कोरोना व्हायरस जर भारतामध्ये येण्यापासून रोखणं शक्य होतं. कसं तेही आपण बघूया. कोरोना व्हायरस हा देशामध्ये आला तो एक तर विमानाद्वारे आला, म्हणजे विमानाद्वारे येऊ शकतो हे प्रेडिक्ट आपण खूप सहजरित्या केलं होतं त्यावेळेस, किंवा जे समुद्रातनं जहाज येते त्याच्याद्वारे एक येऊ शकतो हे एक प्रेडिक्शन होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी स्टॉप करणं खूप इसेन्शियल होतं त्यावेळेस. तर ह्या गोष्टी तेव्हा स्टॉप झाल्या का? नाही झाल्या. आपल्या देशातलं जे गव्हर्नमेंट होतं त्यांना कॉमन मॅननी रिक्वेस्ट केलेली की तुम्ही विमान जे बाहेरच्या देशात येत आहेत ते आत्ता तात्काळ बंद करा, जेणेकरून की हा व्हायरस आपल्या देशामध्ये येणार नाही. राज्य सरकारला विनंती केली, त्यावेळेस राज्य सरकारने सांगितलं की हा राज्याचा विषय नाही आहे, राज्याला ह्याच्याशी रिलेटेड जे अथॉरिटीज आहेत, जे अधिकार आहेत ते नाही आहेत, असं म्हणून राज्य सरकारने हा विषय केंद्राकडे ढकलला आणि आपली जबाबदारी टाळली. केंद्राला जेव्हा या विषय लोकांनी आग्रह केला की तुम्ही बाहेरनं जे विमानं येत आहेत ते थांबवा, जेणेकरून की हा व्हायरस आपल्या देशात येणार नाही, तेव्हा केंद्र सरकारने असं सांगितलं की ते करता येणं शक्य नाही. कारण की आपल्याच देशातली काही लोक पर्यटनासाठी म्हणा, काही बिझनेसच्या कामानिमित्त म्हणा,
बाहेरच्या देशात गेलेली आहेत, ते तिकडे अडकलेली आहेत, त्यांना आपल्या देशात आणणं हे माणुसकीच्या नात्याने आपलं कर्तव्य आहे. एक फार प्रमाणात पाहिलं तर हो, ही गोष्ट सत्य आहे की माणुसकीच्या नात्याने त्या लोकांना आपल्या देशात आणणं खरंच गरजेचं होतं. आणि त्यासाठी काही प्रमाणात फ्लाईट्स अलाव करणं पॉसिबल होतं, पण पूर्ण प्रमाणे जे फ्लाईट्स येत होत्या ते थांबवणं त्यावेळेस गरजेचं होतं, जे की त्यावेळेस गव्हर्नमेंटने केलं नाही. आता एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या देशाची लोकसंख्या ही 125 करोड अधिक आहे. आणि त्यावेळेस बाहेरच्या देशात जी लोक अडकली होती त्यांची लोकसंख्या म्हणजे ती फिगर जर आपण बघितली तर काही लाखांमध्ये होती. आणि त्यांना जर आपल्या देशामध्ये आणायचं तर त्यांना आयसोलेट करावं लागेल, हे सुद्धा त्यावेळेस आपल्याला खूप चांगलं माहिती होतं. पण असं त्यावेळेस झालं नाही. गव्हर्नमेंटनी फ्लाईट्सवर त्यावेळेस काहीही कंट्रोल ठेवला नाही. जोपर्यंत हा व्हायरस येत नाही, इंडियात येत नाही, तोपर्यंत फ्लाईट्स गव्हर्नमेंटनी चालू ठेवल्या. लोक आले, त्यांचं प्रॉपर आयसोलेशन त्यावेळेस केलं गेलं नाही आहे. आणि गव्हर्नमेंटनी घेतलेला मूर्खपणाचा निर्णय त्यावेळेस असा होता की लोक इंडियामध्ये यायची, एअरपोर्टवर तर त्यांचं टेम्परेचर चेक केलं जायचं, ऑक्सिजन लेवल चेक केली जायची, आणि ते नॉर्मल असेल तर त्यांना सांगायचे की बाबा तुम्ही घरी आयसोलेट राहा. आपल्या देशातली लोक इतकी रिस्पॉन्सिबल नाही आहेत हेही आपल्याला माहिती होतं. लोक ह्यातनं लूप होल्स काढणार, निष्काळजीपणा दाखवणार हेही माहिती होतं. त्यावेळेस गव्हर्नमेंटला काही स्ट्रिक्ट पावलं उचलण्याची गरज होती. जसं की फ्लाईट्स विदेशातनं आल्या तर त्यांना 14 दिवसासाठी एका वेगळ्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवणं, आणि एकदा का त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपला की त्यांना आपल्या घरी जाऊ देणं. हे जी स्ट्रिक्ट डिसिजन्स त्यावेळेस घ्यायला हवी होती त्यावेळेस गव्हर्नमेंटनी घेतली नाहीत. तर एक गव्हर्नमेंटचा निष्काळजीपणा ह्यातनं दिसतो. आता ह्याच्यावरनं आणखीन एक प्रश्न आपल्याला स्वतःला किंवा या देशातील लोकांना विचारावा लागेल, आणि तो म्हणजे कोरोना व्हायरस इंडियामध्ये आला, तो व्हायरस स्टॉप करायला हवा होता हे सगळ्यांना कळत होतं, पण तसं झालं नाही. हा व्हायरस इंडियामध्ये का आला किंवा ह्याला इंडियामध्ये का येऊ दिलं गेलं, खूप गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. आणि प्रामुख्यानं ह्या गोष्टीच्या खोलात जर तुम्ही गेलात तर 2 ते 3 कारणं तुम्हाला लक्षात येतील की सरकारला ह्या गोष्टीचं एकतर गांभीर्यच कळलं नाही, और सरकार ह्या बाबतीत खूप निष्काळजी होती किंवा इमॅच्युअर होती. जर आपल्याला खरंच असं वाटत असेल की सरकारला ह्या गोष्टीचं गांभीर्य त्यावेळेस कळलं नाही किंवा सरकार निष्काळजी होती, निष्काळजीपणा सरकारने केला, और सरकार इमॅच्युअर लाईक गव्हर्नमेंटमधली लोक इमॅच्युअर होती, तर मला वाटतं ह्या विषयाच्या खोलात आपण स्वतः ह्या गोष्टीवरती रिसर्च करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की खरंच सरकारमध्ये जी लोक बसलेली आहेत ती खरंच एवढी नादान आहेत का. दुसरी पॉसिबिलिटी एक आहे ह्युमॅनिटी. तर ह्युमॅनिटीचं कारण आपल्याला दाखवण्यात आलं मित्रांनो, जे की आपल्याला अपील पण झालं, पटलं पण हे गव्हर्नमेंट ह्युमॅनिटीला खरंच इतकं प्राधान्य देत आहे का. मी माझं एक्झाम्पल सांगतो. एक 14 दिवसापूर्वी मला कोरोना इन्फेक्शन झालं होतं. मी गव्हर्नमेंट सेंटरमध्ये टेस्ट केली, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर मला एका आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं, जे की गव्हर्नमेंट आयसोलेशन सेंटर होतं. तिथं मला होम आयसोलेशनसाठी एक फॉर्म भरून घेतला माझ्याकडनं, अप्रुव्हल फॉर्म होता तो. आणि त्या फॉर्ममध्ये असं लिहिलं गेलं होतं की होम आयसोलेशनची कंप्लीट जबाबदारी माझी असेल, आणि होम आयसोलेशनमध्ये असताना जर माझ्या कुठल्या नातेवाईकांना कोरोना झाला तर माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होईल. माझ्याकडे फोटोसुद्धा आहे त्या डॉक्युमेंटचा. अशा डॉक्युमेंटवरती माझ्याकडनं सही घेतली. तर माणुसकीची व्याख्या आपल्या गव्हर्नमेंटची ही आहे की जो कोविड पेशंट पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडनं
असं एक डॉक्युमेंट साईन करून घेतलं जातं. तर मला वाटतं की ह्युमॅनिटी हा फक्त दाखवण्याचा विषय होता, हा खरंच विषय नव्हता. ह्युमॅनिटीच्या नावाखाली कोरोना जो भारतात आलाय आपण म्हणतो, हा फक्त एक दाखवण्याचा विषय नव्हता. ही गोष्ट खरी नाही आहे. आणि तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, ह्याच्यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. आपलं गव्हर्नमेंट खूप स्मार्ट आहे. आपल्या देशातील जे राज्यकर्ते आहेत ना, ते खूप हुशार आहेत आणि त्यांच्या हुशारीमुळं, चलाकीमुळं जाणून बुजून त्या लोकांनी कोरोना व्हायरस आपल्या देशामध्ये येऊ दिला. तुम्ही म्हणाला, अरे अजिंक्य हे काय बोलतोय, ही कसली चालाकी जेणेकरून की व्हायरस आपल्या देशामध्ये आला. तर त्याचे काय पॉसिबल कॉजेस आहेत ते एकदा फक्त आपण गो थ्रू करूयात. एक, आपल्या देशातील गव्हर्नमेंटला हे खूप चांगलं कळून चुकलं होतं की कोरोना व्हायरस एकदा इंडियामध्ये आला तर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर फ्लॉप होणार आहे, सरकारी एक्सपेंडिचर्स खूप वाढणार आहेत आणि जो टॅक्स सध्या सरकारच्या तिजोरीमध्ये आहे, मिडल क्लास लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे, तो जो सेविंग्सच्या फॉर्ममध्ये जो सरकारच्या तिजोरीमध्ये आहे, तो खर्च करण्याचं एक निमित्त या माध्यमातून सरकारला भेटणार आहे. आणि ते एक्सपेन्सेस इतके ह्यूज असणार आहेत, इतके कॉम्प्लिकेटेड असणार आहेत की सामान्य माणूस त्याचा हिशोब लावू शकत नाही. आजची परिस्थिती आणि ती गोष्ट सत्य आहे. आज तुम्ही सिच्युएशन बघा, किती पैसा खर्च झाला, कुठं खर्च झाला, ॲक्च्युली खरंच तेवढा पैसा खर्च झाला आहे का, ह्याचा हिशोब एक कॉमन मॅन लावू शकत नाही. ही सिच्युएशन गव्हर्नमेंटला तेव्हाच माहिती होती. दुसरी एक गोष्ट आहे की आत्ता सरकारी तिजोरीत जो पैसा जमा आहे, जो सेविंग्सच्या फॉर्ममध्ये जमा आहे, तो सरकार पूर्ण स्पेंड केला सरकारने. त्याच्यानंतर आता सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे, त्या तिजोरीत आणखीन पैसे नव्याने येणं गरजेचं आहे. म्हणून गोष्टीच्या किमती वाढवणं, फॉर एक्झाम्पल पेट्रोलचे प्राइजेस वाढवा, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे प्राइजेस वाढवा आणि लोकांच्या खिशात जे पैसे आहेत ते सरकारच्या तिजोरीमध्ये आणा, जेणेकरून की त्या तिजोरीतनं परत त्यांच्या पर्सनल तिजोरीमध्ये ते पैसे नेता येतील. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या गोष्टींवरती बंदी आणणं. कोरोना व्हायरस आला आणि हे बंदीचं प्रोसेस, एक गोष्टींवरती बंदी लावणं चालू झालं. फॉर एक्झाम्पल टोबॅको प्रोडक्ट्स बंद झाले. आपल्या देशाची गंमत ही आहे की एखादा कायदा जेव्हा आपल्या देशात बनतो किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या देशामध्ये बॅन होते ना, दॅट क्रिएट्स अन वे फॉर द पीपल इन गव्हर्नमेंट टू बायफोकेट द मनी or to divert the money from government account to their personal account. मी एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर की एक टोबॅको प्रोडक्ट आहे और अल्कोहोल आहे, ते लिगली तुम्ही परचेस करताय एका अल्कोहोल शॉपमधनं. तर आपण त्याच्यावरती टॅक्स भरतो आणि तो टॅक्स हा सरकारी अकाउंटमध्ये जातो. ऑन अदर हँड, हेच अल्कोहोल जेव्हा इल्लिगल केलं जातं तेव्हा त्याची विक्री तर बंद होत नाही, पण त्याच्यावरती लागणारा जो टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जात नाही आणि हे पूर्णच्या पूर्ण पैसे हे खाजगी खात्यांमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल, गुजरातमध्ये जातो मी, गुजरातमध्ये अल्कोहोल बॅन आहे. गुजरातमध्ये तुम्ही लिगली अल्कोहोल परचेस करू शकत नाही, पण तिथे अल्कोहोल अवेलेबल आहे. तर सरकारी तिजोरीमध्ये जो पैसा जायला पाहिजे तो सरकारी तिजोरीत नाही जात, पण कुणाच्या तरी खात्यात जातो, एवढं नक्की आहे. सिमिलरली ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस काही दिवस अल्कोहोल बॅन होतं, त्याच्यानंतर टोबॅको प्रॉडक्ट्स बॅन होते. आता टोबॅको ह्याचा दुसरा एक इम्पॅक्ट असा आहे की ज्यावेळेस त्या गोष्टींवर ती बंदी घातली जाते त्यावेळेस सरकारी तिजोरीमध्ये पैसा जाणं हे थांबतं. इन ॲडिशन टू दॅट ह्या गोष्टींची किंमत डबल होते. डबल नाही, खूप टाईम्सनी मल्टिप्लाय होते. आता एक नॉर्मल टोबॅको प्रॉडक्ट जो 10 रुपयाला भेटायचा तो लॉकडाऊनच्या काळामध्ये 80 रुपयाला भेटायला लागला. आता तुम्ही विचार करा,
जी गोष्ट आपण पानटपरीवरून 10ला घेतो ती 80ला घ्यायला लागलो, म्हणजे 8 पटीने त्याची किंमत वाढली. आणि आपण पैसे देतो पानटपरीवाल्याला. आतापर्यंत आपल्या देशामध्ये कुठल्या पानटपरीवाल्याने इन्कम टॅक्स भरला आहे तुम्ही सांगा. आणि पानटपरीवाला एखादी गोष्ट इल्लिगली विकतोय, ह्याचा तुम्ही फक्त आहे ना, सरकारच्या परमिशनशिवाय ह्या देशात वडापाव एक दिवस विकून दाखवा. पॉसिबलच नाही आहे अनलेस अँड अंटिल यू पे समथिंग टू समवन. तर हा पैसा सरकारी तिजोरीत तर जात नाही आहे, पण हे टपरीवाले कोणाला पे करतायत आणि इंटर्न हा पैसा कोणाकडे जातो, हा एक चर्चेचा विषय आहे. दुसरी गोष्ट, कोरोना व्हायरस अशा प्रकारे इंडियामध्ये आला तो हॉस्पिटलच्या बिझनेसमधनं लोकांकडनं पैसा लागता येईल हे खूप सहज प्रेडिक्ट केलं जाऊ शकतं. कारण की कोविड केसेसमध्ये नॉर्मल जर ॲडमिशनची गरज पडली तर हॉस्पिटल्सचे बिल्स हे 2 लाखापासून सुरू व्हायचे, आजही होत आहेत. काही ठिकाणी 2 लाख, क्रिटिकल केस असेल तर 4 लाख, आणि व्हेंटिलेटरची जर केस असेल आणि पेशंट 10-15 दिवस ॲडमिट असेल तर एका माणसाचं 8-8 लाख रुपये बिल व्हायचं. जेणेकरून की त्या माणसाची पूर्ण सेविंग संपून जायची. एक जर पूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह झाली आणि ॲडमिट झाली, माझ्या ओळखीतले एक्झाम्पल्स आहेत, जर ती लोकं ॲडमिट झाली, ओळखीच्या लोकांच्या एका फॅमिलीचं 15-15 लाख रुपये बिल झालेलं आहे. तर ह्याच्यात आणि तुम्ही विचार करू शकता की ह्या ज्या आपल्याकडे हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, दवाखाने झालं, स्कूल्स झालं, हे कोणाचे आहेत? सरकारी सिस्टीम पॅरलाइज करून ह्यांनी एक पॅरलल प्रायव्हेट सिस्टीम चालू केलेली आहे, ज्याचा पैसा ह्यांच्या तिजोरीत जातो, या राज्यकर्त्यांच्या खिशामध्ये जातो. तर हॉस्पिटलचा बिझनेस हा खूप जोरात चालेल हे एक प्रेडिक्शन होतं. आणि शेवटचा मुद्दा, कोरोना व्हायरस हा इंडियात आल्यानंतर आणि अशा प्रकारे लोकांकडून पैसा लादल्यानंतर आपल्या देशामध्ये पॉवर्टी म्हणजेच गरिबी वाढेल आणि ह्याचाच फायदा सरकारला होईल. तुम्ही म्हणाल की गरिबी वाढल्यानंतर सरकारला फायदा कसा काय होईल? तर मित्रांनो, गरिबी आणि लाचारी ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ह्या जितक्या आपल्या देशामध्ये वाढत जाताना तितका राज्यकर्त्यांना फायदा होत जातो. आणि ह्याचं एक चांगलं उदाहरण मी देईल की गरीब आणि लाचार लोक जे आहेत ते एकदा वाढले की गव्हर्नमेंटची पोझिशन थोडीशी रिस्की होते. गव्हर्नमेंटची पोझिशन रिस्की झाल्यानंतर गरीब आणि लाचार लोकांचे वेगळे क्लस्टर्स बनवले जातात आणि एखाद्या क्लस्टरला एक टेम्पररी बेनिफिट दिला जातो आणि त्यांच्या खिशातून नाही दिला जात, आपण जो टॅक्स भरतो त्या माध्यमातून दिला जातो आणि त्यांची मतं स्वतःकडे वळवली जातात आणि पुढचे इलेक्शन्स ते जिंकतात. फॉर एक्झाम्पल, कोरोना व्हायरस आपल्या पूर्ण देशामध्ये होता. तुम्ही बिहारचा एक क्लस्टर पकडा. बिहारच्या क्लस्टरला एक टेम्पररी बेनिफिट गव्हर्नमेंटने दिला की तुम्ही आम्हाला वोट्स द्या, आम्ही तुम्हाला वॅक्सिन्स देऊ. किंवा काही असेच एक क्लस्टर्स बनवले जातात, त्या लोकांना काहीतरी टेम्पररी बेनिफिट दिला जातो. गरिबांचा जर क्लस्टर बनवला तर त्यांना सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत देऊ. झालं, गरीब लाचार लोक त्या गव्हर्नमेंटला वोटिंग करणार, खुर्ची त्यांची. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशातील जे राज्यकर्ते आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती होत्या. म्हणून जाणून बुजून हा कोरोना व्हायरस इंडियात येऊ दिला गेला का, ह्या गोष्टीवरती रिसर्च होणं, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं हे माझ्या मते खूप खूप इसेन्शियल आहे. हे प्रश्न स्वतःला विचारा, या विषयांच्या खोलात जा, फॅक्ट्स काय आहेत इंटरस्पेक्ट करा. मी ह्याच्याशी रिलेटेड हेच टॉपिक्स अजून एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, तो व्हिडिओ देखील नक्की बघा. पण आत्ता सिच्युएशन अशी आहे की ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला शोधावी लागतील, कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे. तर ह्या प्रश्नांवरती विचार करा, उत्तर सापडली तर मला नक्की कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.